गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल आपल्या मार्केटमध्ये जो फॉल आला त्याच्या मागे रिझन काय होतं. तर काल सकाळीच मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्रम्पने मेक्सिको, कॅनडा यांच्यावरती 25% टॅरिफ अनाऊन्स केला आहे. त्यानंतर चायनावरती 10% टॅरिफ अनाऊन्स केला आहे. पण याच्यामागचं बेसिकली रिझन असं होतं की त्यांनी टेबलवरती यावं आणि निगोसिएशन करावं, जे काही प्रॉब्लेम्स आहेत अमेरिका आणि त्यांच्यामध्ये त्यासाठी. तर काल रात्री ते झालेलं आहे. म्हणजेच काय की काल रात्री म्हणजे काल दिवसभर पूर्ण यूएसचे जे फ्युचर्स आहेत ते ऑलमोस्ट 2-2.5% डाऊन होते. परंतु मार्केट चालू झाल्यानंतर ते अजून खाली सुद्धा गेलं. परंतु संध्याकाळी आपल्या इंडियन टाईम 10:30च्या आसपास जे मेक्सिको आहे तर त्यांनी सांगितलं की त्यांचे जे काही बॉर्डर डिस्प्यूट आहेत अमेरिकेसोबत, जे काही इलिगल मायग्रंट्स, त्यानंतर जे काही आपण काय म्हणतो इलिगल ड्रग्स वगैरे ते तिकडनं मेक्सिकोमधनं अमेरिकेमध्ये येत असतं, तर त्याच्यावरती आम्ही चर्चा करायला तयार आहोत आणि आम्ही ते थांबवायला तयार आहोत असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ट्रम्पने काय केलं की जे 25% टॅरिफ आहे मेक्सिकोवरती तर ते 1 महिन्यासाठी पुढे पोस्टपोन केलेलं आहे. म्हणजेच काय की टॅरिफ वॉर थोडंसं शांत झालेलं आहे ट्रम्पच्या बाजूनं. म्हणजे ट्रम्पची जी स्ट्रॅटेजी आहे ती काम करून जाते, हे लक्षात घ्या की टॅरिफ त्यांनाही जास्त लावायचं नाही आहे. कारण त्यानं काय होणार आहे तर यूएसमध्ये येणारे जे गुड्स आहेत तर ते महाग होणार आहेत, बरोबर. म्हणजे अल्टिमेटली त्याचे पैसे कोण देणार आहे तर अमेरिकन कन्झ्युमर देणार आहे. ओके, म्हणजेच काय की ते इन्फ्लेशन वाढवणारी गोष्ट आहे. परंतु या लोकांनी निगोसिएशन टेबलवरती यावं आणि अमेरिका सांगेल तसं ऐकावं, यासाठी अमेरिका ते करत असतं हे आता आपल्या लक्षामध्ये आले आणि त्यांची ती स्ट्रॅटेजी सध्या तरी काम करून जाते. त्यामुळे ते त्यांच्यासाठी फायद्याचं आहे. त्यामुळे ग्लोबल सेंटिमेंट त्या गोष्टीमुळे पॉझिटिव्ह झालं आणि यूएस मार्केटनं रॅली करायला सुरुवात केली. हां, ग्रीनमध्ये क्लोज झालेलं नाही, परंतु मार्जिनली लोअर तिथले मार्केट्स क्लोज झालेले आहेत, की जी आपण एक गुड न्यूज म्हणू शकतो पूर्ण जगासाठी. आता जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली ग्रीनमध्ये आहेत, कारण यूएस मार्केटनं चांगल्यापैकी रिकव्हरी दाखवली आहे. जर आपण चायनीज मार्केट पाहिलं तर चायनीज मार्केट आज सुरू होणार आहे, कारण ते जेव्हापासून ते डीपसीकचा बॉम्ब टाकून सुट्टीवर निघून गेले ते आजच ओपन होत आहेत. एक 7-8 दिवस ते सुट्टीवर होते. त्यामुळे आज जे काही टॅरिफ अनाऊन्स केलं गेलेलं आहे ट्रम्पकडनं, तर त्याचं काय रिॲक्शन आपल्याला चायनीज मार्केटवरती पाहायला भेटेल ते आजच आपल्याला कळेल. परंतु एशियन प्रभागामध्ये सगळ्यात मेजर इकॉनॉमी चायनाच आहे, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा जगातल्या सगळ्या स्टॉक मार्केटवरती होतो, ही गोष्ट खरी आहे. आता काल आपले जे मार्केट पडलं तर आपल्या मार्केटने ॲक्च्युली पूर्ण जगाच्या मार्केट्सनं आउट परफॉर्म केलं होतं, हे लक्षात घ्या. कारण आपल्यापेक्षा बाकीचे जेवढे काही मार्केट्स आहेत पूर्ण वर्ल्ड मार्केटमधले ते खूप जास्त पडले होते या टॅरिफच्या टेन्शनमुळे. परंतु आपला प्रॉब्लेम काय होता की आपण ऑलरेडी खूप पडलेलो होतो. त्यानंतर बजेट जे आलं होतं तर ते काही फार डिसअपॉइंटिंग नाही आहे. बजेट ओके आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपल्या मार्केटला एक कुशन मिळालं आणि मार्केट निगेटिव्ह का होईना परंतु इतरांपेक्षा पॉझिटिव्ह क्लोज झालं, हे लक्षात घ्या. आता जर आपण बाकीच्या जर गोष्टी पाहिल्या तर फार काही नाही आहे. परंतु स्टॉक स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर S&P 500ने एक रिपोर्ट काढला होता. त्याच्यामध्ये वेदांता याचं रेटिंग जे आहे तर ते B वरनं B+ करण्यात आले, म्हणजेच काय अपग्रेड करण्यात आले. त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आज वेदांतावरती पाहायला मिळेल. त्यानंतर जे काही ऑटो सेल्स नंबर आलेले आहेत तर त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला आज जे काही ऑटो कंपनीज आहेत त्याच्यावरती पाहायला मिळेल. परंतु ते मिक्स आहे, काही कंपन्यांचे चांगले आलेत, काही कंपन्यांचे खराब आलेत, तर त्या हिशोबानेच ते चालत राहणार आहे, हे लक्षात घ्या. जर आता बाकीच्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर फार काही जास्त नाही आहे, परंतु ग्लोबल मोमेंटम आज थोडंसं पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे आपल्या मार्केटला थोडंसं कुशन मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. जर आपण FIS-DIचा डेटा जर पाहिला तर FISनं पुन्हा एकदा जोरदार सेलिंग केलेलं आहे. त्यांनी कालही 4,000 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,700 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजेच काय नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर जी आहे तर ती सुद्धा मायनसमध्ये आहे. जर आता आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टीसुद्धा काल रात्री 10:30 नंतर जेव्हा ट्रम्पने हे अनाऊन्समेंट केलं त्यानंतर मार्केट शूटअप झाल्यानंतर
आपले गिफ्ट निफ्टीसुद्धा रिकवर झालं आणि आता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 80 ते 100 पॉईंट गॅपअप ओपन होईल. तर आता पाहणं जास्त गरजेचं आहे की हा गॅपअप सस्टेन होईल का आणि कालचा जो हाय आहे तर तो मार्केट ब्रेक करून वर जाईल का. त्याचं कारण असं की FISच्या ज्या पोझिशन्स आहेत तर त्या प्रचंड शॉर्ट झाल्यात. मोर दॅन 90% पोझिशन आजच्या घडीला मार्केटमध्ये FISकडनं शॉर्ट आहेत आणि हेवी कॉल रायटिंग हे 23,500ला झालं आहे. म्हणजेच काय, जोपर्यंत 23,500 निघत नाही तोपर्यंत आपल्याला एक अपसाईडचं मुवमेंट हे एक शॉर्ट कवरिंगच्या माध्यमातून पाहायला मिळणार नाही. जर आपण पुट रायटिंग पाहिलं तर 23,000ला सगळ्यात हेवी पुट रायटिंग आहे, त्यामुळे 23,000चा एक कुशन आपल्याकडे आहे. आणि जर कॉल रायटिंग पाहिलं तर 23,500ला हेवी कॉल रायटिंग आहे. म्हणजे अगदी शॉर्ट टर्ममध्ये 1-2 दिवसासाठी जर पाहिलं तर डाऊन साईडला 23,000, अप साईडला 23,500ची रेंज राहू शकते. आणि ज्या साईडला मार्केट ब्रेक करेल तर त्या साईडला एक मोठं मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. मे बी डाऊन साईड, मे बी अपसाईड, परंतु पॉसिबिलिटी अपसाईडची आहे, कारण मार्केटमध्ये प्रचंड शॉर्ट पोझिशन्स आहेत आणि ते शॉर्ट जेव्हा कव्हर होतील तेव्हा आपल्याला एक शॉर्ट कवरिंग पाहायला मिळेल. तर मग मित्रांनो, आय होप सगळं काही व्यवस्थित राहावं आणि जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुमची गुंतवणूक हळूहळू चालू ठेवा. थोडी गुंतवणूक जेव्हा जेव्हा मार्केट पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही करत राहा, कारण डाऊन साईड मार्केटमध्ये प्रचंड कमी आहे. कारण जेव्हा जेव्हा मार्केटनं 23,000च्या खाली जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा एक डेसेसिव्ह बाईंग आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मे बी अशीच आपण काय म्हणू शकतो की सी सॉ खेळता खेळता मार्केट कधीतरी बॉटम बनवेल आणि कधी वर निघून जाईल ते समजणार सुद्धा नाही. कारण मित्रांनो, बॉटम मेकिंग प्रोसेस अशीच असते. त्या ठिकाणी फार आपण काय म्हणू शकतो की सीसॉ पद्धतीचं आपल्याला एक प्राइस ॲक्शन पाहायला मिळतं आणि खूप मोठी रेंज बनत असते. म्हणजे ऑलमोस्ट 500 ते 1000 पॉईंटची रेंज बनते आणि त्या दरम्यान मार्केट सतत वर खाली होत राहतं. म्हणजेच काय की ज्यांना विकायचं ते विकून जातात, ज्यांना खरेदी करायचं ते खरेदी करत राहतात. यामध्ये हळूहळू मग सेलर्स थकतात, कारण ॲक्युम्युलेशन होत असतं डाऊन साईडला आणि जोपर्यंत त्या लेवलच्या खाली जात नाही तोपर्यंत त्यांचे स्टॉप लॉसेस ट्रिगर होत नाहीत ज्यांनी तिथे बाईंग केलं आहे. आणि जेव्हा मार्केटवर जायला सुरुवात होतं तेव्हा ते लोक सेल करत नाहीत, कारण त्यांना तेवढा म्हणावा असा प्रॉफिट झालेला नसतो. त्यामुळे सेलर्सची ताकद ऑटोमॅटिकली कमी होते आणि बायर्स स्ट्रॉंग होतात. तर मग या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मार्केटमध्ये थोडासा पॉझिटिव्हनेस राहण्याची शक्यता आहे, परंतु तरी पाहावं लागेल की नक्की काय होतं ते. त्यामुळे रेंजवरती लक्ष ठेवून राहा. 23,500 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत शॉर्ट कवरिंगची पॉसिबिलिटी नाही, परंतु ते जर झालं तर वरती साधारण एक 150 ते 200 पॉईंटचं कुशन आपल्याला ओपन होईल. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.